सुप्रभात। आज ग्वादालुपे नॅशनल माउंटन पार्क इथं जायला निघालेलो आहे। आत्ता वाजले सकाळचे साधारण 7:45 ते अंतर आहे ते साधारण 8 ते 9 तास लागतात तिथं जायला, म्हणजे 8 ते 9 तासाचा ट्रॅव्हल टाईम आहे। त्यामुळं साधारण 10 ते 12 तासात पोचायचा प्लॅन आहे आणि आता निघालोय। आताच गाडीला स्टार्टर मारतोय। त्यामुळं श्री गणेशाय नमः, बजरंगबली की जय, श्री गुरुदेव दत्त। निघाल्यापासून साधारण 1 तास झालाय आणि आता कुठं मी ज्या रस्त्याने जायचंय, ज्या हायवेने, त्या हायवेला लागलोय। इतका वेळ सगळा गोंधळच सुरू होता। जरा रस्ता चुकला, इकडे गेलो तिकडे गेलो, असं सगळं झालं। पण आता काय नाही, आता स्ट्रेट हा रस्ता अगदी आपल्या 15-20 मैल फक्त कमीपर्यंत हाच रोड आहे। हा रोड सोडायचा नाही, निवांत आता जात राहायचं, क्रूजला टाकायची गाडी। 1 नंबर। टेक्सास हा जरी वाळवंटी प्रदेश असला तरी टेक्सास हा जवळपास मध्यापर्यंत पूर्ण ग्रीन आहे। मग डलासपासून जवळपास 300 मैल पश्चिमेकडपर्यंत सगळी झाडी आणि हिरवळ आणि मोठी झाडी बेसिकली, आणि सगळीकडं जिकडे तिकडे बघू तिकडे हिरवच दिसतं। ती हायवेच्या कडेला स्टॉप घ्यायसाठी इथं काय असं आपल्यासारखं रस्त्यावर थांबत नाही, त्यामुळं असं रेस्ट एरिया केलेला असतो। आणि इकडं हे सगळं टॉयलेट वगैरे त्याची सोय केलेली असते। पलीकडं जर बघितलं तर तिकडं बसायला बाकडी वगैरे ठेवलेली आहेत। तिकडं असं हे जे दिसतंय आणि तिथं बसून तुम्ही खाऊ शकता। टॉयलेट हे ते पण बाथरूम पण एकदम स्वच्छ आहे, चकाचक, एकदम स्वच्छ। इथं हे मॅप आहे टेक्सासचं आणि एक छोटं म्युझियम टाईप केलेलं आहे। डायनोसॉर काय दिलेलं भरपूर, म्हणजे असं तुम्ही जेव्हा थांबता काय आहे तिथली हिस्ट्री, तिथं कसं तेल बिल सापडलं आणि ते एकंदरीत सगळं कसं आहे। टेक्सास जिओलॉजी ऑफ ईस्टलँड काउंटी, त्या पर्टिक्युलर काउंटीचं कसं आहे, हे प्यायचं पाणी, वर CCTV, इकडं परत टॉयलेट्स आहेत आणि भारी केलं आहे। ही गाडी जुनी ऑइलबद्दलची माहिती, इकडं ऑइल सापडलं तेव्हा कसं झालं, आणि बाहेरून तर चांगली आहे तिकडं पोरांना खेळायला वगैरे, असं झोपाळे म्हणा, घसरगुंडी मस्त आहे। हा इथून हायवे चालला आहे, म्हणजे हायवेपासनं थोडंसं आत आणलं आणि एक मस्त एरिया डेव्हलप केला आहे। हायवेचं ट्रॅफिकचा पण काय हे नाही, प्रॉब्लेम नाही, काहीच नाही। घरून नाश्ता घेऊन आलेलो आहे, ते तयार करून आणलेला आहे। इथं मस्त बसायचं बाकड्यावर, पाणी पिणे आहे, नाश्ता करायचा छानपैकी। सकाळपासून
पांढऱ्या पट्टीचे उजवीकडं आणि डावीकडं पिवळ्या पट्टीचे डावीकडं असे खरगे पडलेले असतात. त्याच्यावरनं गाडी गेली चुकून न जाणार किंवा लक्ष नसताना तर खर्र आवाज येतो. पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू येईल, पण ते ड्रायव्हर सेफ्टीसाठी असतं. टेक्सासचा वाळवंटी भाग सुरू झाला. सगळा रखरखाट, खुरटी झुडपं आणि पाण्याची कमतरता हे दिसतं. जमीन पण अशी रेताड, वाळूचे असे उंचवटे, फारसे काही सुपीक नाही असं सगळं दिसतं. इकडं मात्र तेल जमिनीत भरपूर आहे. मग पण बाकी काही नाही, झाडं कुठलीच उगवत नाहीत. दुपारचे 2:30 वाजले. प्रचंड ऊन आहे, 35च्या वर टेम्परेचर आहे. आणि इथे एक हा रेस्ट एरिया आहे, थांबलेलो आहे. झेंडा पण खालचा टेक्सासचा झेंडा आहे. इथं पण आतमध्ये हे असं काहीतरी केलं आहे स्पेसक्राफ्ट सारखं. सेम इन्फॉर्मेशन. साधारण सेमच आहे इथं, पण चांगलं प्रकार आहे. हायवे सोडून आता आतल्या रोडला वळलेलो आहे. तिकडं मला जायचं आहे आणि त्यामुळं माझा सिंगल रोड सुरू झालेला आहे. मध्ये मध्ये इकडं 2 लेन असतात, मध्ये मध्ये तिकडं 2 लेन असतात. गाड्या फास्ट जातात, पण सगळं रखरखाट आहे इकडं. सगळे ऑइलचे हे ऑइल मायनिंगच्या मध्ये मध्ये लागतात. समोर पण दिसतं एक. आणि हा प्रचंड ऊन, 41 डिग्री टेम्परेचर आहे. प्रचंड बेकार ऊन. आता आपण न्यू मेक्सिको राज्यात आलेलो आहे. टेक्सास क्रॉस करून न्यू मेक्सिकोमध्ये आलो आणि न्यू मेक्सिको क्रॉस करून परत टेक्सासमध्ये जाणार थोड्या वेळानं, म्हणजे 1 तासाभरानं. तर हे न्यू मेक्सिको आहे. हे गुगलने कुठल्या तरी इंटरनल रोडवरनं आणलं आहे. पण इकडं पाटाचं पाणी वाहतंय आणि इकडं चांगली घरं आहेत एकदम मस्त मधले. म्हणजे पुढं असं सगळं अंगण आणि मागं घर असं. ते गुगलची बाईक काय माहिती. असे एकदम स्ट्रेट सरळ रस्ते, वळणं नाहीत, काय नाहीत. थोडेसे फक्त चढ उतार. समोरून कोणी येत नाही, तुम्हाला कोण ओव्हरटेक करत नाही. आजूबाजूला सगळा एकदम रखरखीत वाळवंट आणि काय नाही, आपलं जात राहायचं. स्पीड लिमिट असतं साधारण 85 मैल्स पर आवर, 80 ते 85. आरामात जायचं. समोर जो दिसतोय तो डोंगर आहे.
आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि इथं पोचलो आहे. पण इथं आहे ऊन, प्रचंड ऊन आहे 7 वाजतासुद्धा. त्यामुळं टेंट लावायचं आहे, पण मी विचार करतो अजून थोड्या वेळाने लावूयात. कारण एवढ्या उन्हात ते तापायचा, त्याच्यात बसता पण येणार नाही, तर काय पण करता येणार नाही. म्हणून आपलं गाडीत आहे तसं बसलो आहे आणि नुसतंच बसलो. म्हणजे मी पुस्तक वगैरे आणायला पाहिजे होतं वाचायला. माझ्या लक्षात आलेलं की ऊन म्हणजे सूर्य 8:30ला मावळतो, त्यामुळे ऊन बराच वेळ असणार आहे. पण मी ते काहीच नाही केलं. इथे इंटरनेटची रेंज पण नाही आहे, त्यामुळं मोबाईलचा पण विषय नाही आहे आणि काहीच नाही. त्यामुळं काही नाही, म्हणजे नुसता बसलो आराम, रिलॅक्स. खूप दिवसातनं असं झालं आहे. आणि एकतर जंगल आहे, तरी फॉर्च्युनेटली काय आहे की लोक आहेत. मला असं वाटलेलं मी एकटाच असतो का, म्हणजे मी येत असताना मला जर भीती वाटायला लागलेली. मी असाही विचार केलेला की इथं यायचा आणि बघायचा रागरंग आणि नाहीतर मग परत जायचं. इथं जवळ म्हणण्यापेक्षा 60 मैलावर गाव आहे एक. इथून जवळचं सगळ्यात गाव आहे ते 60 मैलावर आहे. मग तिथं हॉटेल बिटेल बुक करायचं असा एक मी येताना विचार करत होतो. पण इथं आल्यावर बघितलं तर इथं जवळजवळ सगळे टेंट बुक आहेत. म्हणजे मी टेंटचे जे प्लेसेस आहेत ते बघून आलो, पण ते सगळे बुक आहेत. त्यामुळं येतील नाही येतील तो भाग वेगळा, पण बुक तरी केलेले आहेत. सगळ्या RV पण बुक आहेत. त्यामुळं इथं आणि 5-6 टेंटमध्ये तरी 5-6 तरी टेंट आहेत आणि 4 तरी RV म्हणजे लोक आहेत. आणि मी आधी चेक केलं, रात्री राहणार आहेत ना ते, तर ते राहणार आहेत. त्यामुळं मग आता आपण इथंच राहणार आहे. मगाचा व्हिडिओ काढल्यापासून ऑलमोस्ट 1 तास झाला, अजूनही कडक ऊन आहे. कडक म्हणजे बाहेर गेलं तर चटके बसतात असं ऊन आहे. मी आता कारमध्ये मागच्या सीटवर बसलोय, पण अशा उन्हात नाही टेंट उभं करून चालणार, ते गरम होईल खूपच. त्यामुळं आता बघू, अजून आहे आता एक अर्ध्या तासात मावळेला असा अंदाज आहे. निदान डोंगराच्या खाली तरी जावी अशी अपेक्षा आहे. बघू कसं काय होतंय. हॅलो, काय आहे, सूर्याचं रिफ्लेक्टर लावून बसलोय अजून. एक फॅक्टर चुकला म्हणण्यापेक्षा एक फॅक्टर लक्षात नाही आला. तो म्हणजे की हे जे ग्वादालुपे माउंटन पार्क आहे, तर ते येतं म्हणजे माउंटन टाईम झोनमध्ये. त्यामुळं डलासपेक्षा इथं 1 तास पुढे आहे, रादर 1 तास मागं आहे. त्यामुळं आता तिकडं जर 7 वाजले असतील तर इथं आता 6 वाजले असणार. म्हणजे आत्ता जे इथं मला दिसत आहेत 8:30, ते ॲक्च्युली माझ्या घड्याळातले 8:30 आहेत. अजून माझा मोबाईल तिकडचंच दाखवतो आहे. ते का त्यांनी असं लिहिलेलं की इथलं कधी कधी नेटवर्क चेंज होतं, कधी टेक्सास टाईम दिसतं, कधी हे जे टेक्सास टाईम म्हणण्यापेक्षा कधी सेंट्रल टाईम दिसतं किंवा कधी माउंटन टाईम दिसतं. आणि 7:30 किंवा 8 वाजलेत जे आत्ता जे आहे ते टेक्सास टायमिंग आहे, ते अजून माउंटन टाईम नाही. माउंटन टाईमच्या हिशोबात ॲक्च्युली आत्ता 7 वाजलेत, त्यामुळं अजून सूर्य आहे. मग टेक्सासच्या हिशोबात ॲक्च्युली 9:30 वाजता सूर्य मावळणार आहे. त्यामुळं मग आता बघू कसं काय होतंय. आणि हा पुढून काढलेला व्हिडिओ, म्हणजे मगाशी बोललेलो. आता सूर्य इकडं ही पश्चिम आहे किंवा ह्या पश्चिम साईडला मावळलं आणि आता असं आहे, हा चंद्र दिसतोय इथे. सगळे एवढे लोक आहेत इथं, त्यामुळं मला आधी जे टेन्शन येत होतं जरा वाटत होतं की कसं होईल काय होईल, ते काही नाही आहे. त्यानंतर हा टेंट आपण उभारलेला आहे. ह्याला बांधला मी शेवटी, कारण इथं काय ठोकता येत नाही. आणि इथं टेंट उभारायला ॲक्च्युली बंदी आहे, कारण टेंटचे हे सेपरेट असतं. आणि हा मागचा डोंगर आहे ते असे दिसतात, हे इकडेच आहे. आणि इथून आत जायचं, हा डोंगराच्या अर्धा चढायचा, त्याच्या पलीकडे जायचं आणि त्याच्या पलीकडनं तो पलीकडचा डोंगर दिसतो, त्याच्या पलीकडे गेल्यावर
मग ते शिखर आहे, ते जे आहे टेक्सासमधलं सगळ्यात उंच शिखर, ते इथनं दिसत नाही या बेसवरनं, ते पुढून गेल्यावर दिसतं. पण ते जे दिसतंय ते त्याच्या बॅक साईडला आहे, या अँगलनं ते दिसत नाही. असं तर उद्या सकाळी जायचंच आहे. त्याचबरोबर अजून एक दोघं पण मिळाले जे इथं मी आपलं गेलो विचारलं वगैरे, तर ते पण उद्या सकाळी जाणार आहेत 6च्या दरम्यान. माझं तर सकाळी 5:30लाच निघायचा प्लॅन आहे. पण कसं काय होतंय बघायचं. आता थोड्या वेळानं खाऊन झोपून टाकायचं मस्तपैकी. तर हा आपला आता डिनर आहे. हे ब्रेड, गुआकामोले, रँच, सॉस, मीठ, काळी मिरी, पाणी आणि जेवढं काही गार पाणी त्याची ब्लॅक कॉफी, असं सगळं आहे. हा डिनर. टेंटच्या आत आलो आहे. हा कंदील आहे. या बॅगा आपल्या वजनासाठी ठेवल्यात. पाणी हे वरती एवढी हाईट आहे, डोक्यापेक्षा भरपूर उंच आहे. हे ब्लँकेट आहे, खाली हे अंथरलं आहे, हे सकाळसाठी पाणी, असं सगळं ठेवलेलं आहे. आता झोपायचं निवांत. तर सकाळचे साधारण 6:15 वाजलेले आहेत. मी अंधार जायची वाट बघत होतो. हेच ते सगळं माउंटन. काही लोक वरती तो जो दिवा दिसतोय तिकडे गेलेले आहेत, त्याच्यावर जायचं आहे तिकडंपर्यंत. सकाळचं सगळं आवरलं आहे. आता कसं काय होतं, गाडी आपली इकडे आणून लावली. आता निघायचं इथून. सुरू करते. बॅटरीचे जरा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्हिडिओ कितपत निघतील माहीत नाही, पण बघू जसं जमेल तसं काढणार. सूर्योदय अजून व्हायचं आहे. ही काही नदी वाहत जाते, तरी तिकडं बेस होता तिथं रात्री थांबलेलो. आणि हा असा चढ आहे, खतरनाक चढ आहे. सूर्य उगवलाय, गरम करायला लागलाय. तिथं खाली बेस दिसतोय, तो रस्ता दिसतोय, इकडं पण रस्ता आहे. आणि हा आता चढायचा चालायचा असा पाहिजे. आतापर्यंत एवढं चालू, आता जरा वॉक आहे त्यामुळे ते बरं. पण व्ह्यू एकदम जबरदस्त आहे, एकदम म्हणजे जबरदस्त. अजून वर आलोय. हा असा झिगझॅग रस्ता आहे इकडनं असं वर. हा डोंगर आता ऑलमोस्ट संपत आलाय. हा डोंगर चढून पलीकडचा डोंगर हा उतरायचा थोडा आणि मग पुढचं चढायचा, असा विषय. मी सुरुवात केली तेव्हा हा जो एक ग्रुप आहे 4 जणांचा तो होता. त्यामध्ये एक काकू आहेत, त्या स्लो आहेत म्हणून ते जरा मागं पडलेत. तेवढीच मला सोबत आहे. जबरदस्त पॅच आहे. आत्ता या डोंगराच्या इकडचा साईडचा व्ह्यू दिसला. मला वाटतं हे नाही, हे ग्वादालुपे पीक आहे. हे बघू आता कसा रस्ता नेतोय. ॲक्च्युली मी 1/3 अंतर आलेलो आहे, अजून 1/3 जायचं आहे. आत्ताच टेम्परेचर जवळजवळ 27 डिग्री झालेलं आहे आणि 40च्या वर जाणार आहे. आणि हा पॅच सोडला, हा जे दिसतोय तो झाडांचा, की इथनं पुढं तिकडं कुठंच झाडं नाही आहेत, त्या डोंगरावर जायचं आहे. त्यामुळे मी आता सिरियसली सेकंड थॉट यायला लागला आहे की परत जावं.
पण मग आत्ताच परत जावं का आणि थोडं वर जाऊन परत जावं असं विचार चाललाय. बघू आता कसं होतं. परत यायला लागणार कारण वाटलेलं तेवढं सोपं नाही. आत्ताच एक जण भेटले ते रात्री 1 वाजता निघालेले. हे थंडीत करायचा ट्रेक आहे, थंडीत यायला पाहिजे. बघू परत येऊ. 10:30 वाजलेत. प्रचंड ऊन आहे, प्रचंड दमलोय. त्यामुळे मी आता ठरवतो की मी काय जाणार नाही वरती. आता इथनंच परत जायचं. आता बसलो, 5 मिनटं बसणार आणि परत कधीतरी येऊ ट्रेक करायला. तेव्हा आता मी परत जाणार आहे. हाडलक एवढं लांब आलो, हे सगळं केलं, पण नाही करू शकत. प्रचंड ऊन आहे आणि एवढं उन्हात चढणं शक्यच नाही आहे. त्यामुळं नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर जानेवारी नाही, पण नोव्हेंबर पत्ते किंवा मार्च एप्रिलमध्ये वगैरे करण्यासारखा ट्रेक आहे हा. तेव्हा कधीतरी प्लॅन करेन. ओके. हे ते शिखर आहे आणि तिथं जाताना एक लाकडी ब्रिज लागतो. हा पूल आहे, ह्याच्या खाली काय माहीत नाही, पण हा पूल आहे. मी तिकडं थोडं पुढं जाऊन परत दाखवेन कसं दिसतोय. इकडं खाली प्रचंड खोल दरी आहे, पण कारण हे आपण समुद्र सपाटीपासून बरंच उंच आलेलो आहे. खाली दरी आहे एकदम. हा ब्रिज आहे. कशासाठी केला कदाचित पाणी येत असेल वरून असं. तर हे मागं दिसते ते ग्वादालुपी शिखर आहे हे. आणि तिथं जायला अजून एक 1.5 तास तरी लागेल. म्हणजे अजून 1.5 मैल आहे म्हणजे. आणि चढायचं 1.5 मैल चालायचं नाही. त्यामुळं मी असं ठरवलं की आता इथूनच परत जायचं. हे काही जमणार नाही आहे, प्रचंड ऊन आहे. तरी वरती टेम्परेचर कमी आहे खालच्यापेक्षा, पण उन्हात परत जायला फार अवघड होईल. त्यामुळं हे आपलं लिमिट आहे, हे लिमिट क्रॉस करायचं नाही असं ठरवलं आहे. आणि मग अजून काही दिवसांनी किंवा थंडीमध्ये वगैरे नोव्हेंबर किंवा मार्चमध्ये वगैरे परत या शिखरावर जायसाठी येऊ. बाय. तसं बघायला गेलं तर जाऊ शकतो वरती, पण कसं आहे की साधारण 3 तास वर चढलेलो आहे. अजून 1 तास म्हणजे 4 तास वर जायला लागतातच. आणि 4 तास चढून परत खाली उतरायचं तेवढा, आणि ऊन ते तेवढं सगळं जमायला पाहिजे. त्यापेक्षा आपले लिमिट ओळखायचं आणि क्विट. असे सगळे रौद्र डोंगर आहेत. आता आपण जो आहे तो डोंगर उतरायचा, मग थोडा तो समोरचा चढायचा, तो उतरायचा, असा वाळसा घालायचा, आणि त्यानंतर तिकडे पलीकडे खाली एक डोंगर आहे तो उतरायचा. उतरणं पण अवघड काम आहे. उतरायला पण 2 तास लागणार आहेत. हाच तो स्पॉट होता. इथं आल्यावर ऊन खूप लागलेलं म्हणून मी पुढं जायचं नाही असं ठरवलेलं. इथून खाली बघितलं तर गाड्या वगैरे दिसतात पार्किंग केलेल्या. तर आता थोडक्यात तो पार्किंग आहे ते दृष्टिक्षेपात आलं आहे. अजून हा डोंगर उतरायचा आहे, पण मी तो समोरचा डोंगर दिसतोय तो पूर्ण चढून त्याच्या पलीकडेपर्यंत गेलो. इथं असताना जर सोडलं म्हणजे वर जायचं नाही ठरवलं असतं आणि परत गेलो असतो, तेव्हा ना मी गाडीतनं जवळजवळ 20% अंतर परत गेलो असतो. पण पुढंपर्यंत जाऊन आलो, हे चांगलंच आहे. फायनली परत आलो. बापरे, लई एक्झॉस्टेड. प्रचंड ऊन, प्रचंड म्हणजे 40 डिग्री, काय त्याला सीमाच नाही. गाडी लावली आहे तिकडं. आता जाऊन मस्त तोंड वगैरे धुवायचं, पाणी प्यायचं, झाकास, आणि मग निघायचं. तर
अशा रीतीने आलो आणि जरा खाल्लं, पाणी वगैरे पिलं भरपूर. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची. किती आता वाजलेत 11:47, पण इथला माउंटन टाइम म्हणजे 12:47, म्हणजे 1 वाजलाय थोडक्यात. मग आता बघायचं, जर गेलं तर 8 तास लागतात आणि मध्ये 1-2 ब्रेक, म्हणजे जमलं तर. न्यू मेक्सिको राज्यातला स्टेट हायवे, इकडं सगळ्या ऑइल रिफायनरी, सगळ्या ऑइलशी रिलेटेड. इथून जमिनीतनं पण काढतात, त्या असे रस्त्याच्या कडेनं असे लांबच्या लांब पाईप नेलेले आहेत. काय इकडं ऑइलचं भरपूर आहे आणि सगळा रस्ता असा आणि जमीन सगळी रेतीच, म्हणजे वाळवंटच काइंड ऑफ. ही एक कंपनी आली, हे ऑइलचंच आहे. आणि इथली गंमत म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटीचे खांब असतात ना, ते लाकडाचे असतात, म्हणजे झाकडं कापून विजेचे खांब तयार केलेले आहेत. लोखंडाचे नसतात किंवा ॲल्युमिनियम वगैरे तसला नसतो. किंवा इकडे ही असली वावटळं खूप आहे. आता हे कॅमेऱ्यात दिसते की नाही माहीत नाही, पण प्रचंड म्हणजे काय म्हणतात, जिकडं वावटळं दिसतं, काहीतरी असणार आहे. तरी धुळीचं वादळ उठलंय, सगळीकडे धुळं होतं. आता रस्त्यावर पण होतं, त्या शूटिंग सुरू करेपर्यंत संपलं. मागे दिसते का बघ. आता परत चाललोय. छान आहे सगळं, सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. आता निघायचं. रेल्वेच्या बरोबर रेस लावली, म्हणजे मालगाडी आहे ती पण फास्ट चालली. आपण नाही, ती वळली तिकडं. मला वाटलं ओव्हरटेक करेपर्यंत दिसेल, गेली. मला आता येऊन 2-3 दिवस होऊन गेलेले आहेत. त्या रात्री मी तिथून निघालो तर डायरेक्ट परत घरीच आलो. साधारण मला रात्रीचे 9-9:30 वाजले होते. 2-4 दिवस पाय चांगलेच बोलत होते, म्हणजे पाय एवढे दुखत होते की काय विचारायची सोय नाही. डिहायड्रेशनचा पण जरा त्रास होत होता, सारखे तहान वगैरे होत होतं. पण 2-3 दिवसांनी नॉर्मल आलं. आता एकदम ओके, आता काही प्रॉब्लेम नाही, आता काही त्रास नाही. पण एकंदरीत मजा आली. मी एकटाच होतो, म्हणजे ही सगळी जी पूर्ण ट्रिप आहे किंवा ट्रेक आहे किंवा सगळा जो एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये पहिली गोष्ट की 500पेक्षा जास्ती मैल ड्राईव्ह करायचं, म्हणजे साधारण 525 का काहीतरी मैल होतं ते. 500 मैल जायचं, रात्री मुक्काम करायचा तिथं कॅम्प साईटला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, डोंगर चढून परत खाली यायचं आणि परत 500 मैल परत इकडे यायचं. तर माझा प्लॅन आधी असा होता की डोंगर चढून आल्यावर 200-300 मैल यायचं, मध्ये कुठल्या तरी हॉटेलला राहायचं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून इकडे यायचं. पण सगळं जरा टाईमच झालं, त्यामुळं मी विचार केला की मुक्काम वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट घरीच येऊ. आणि तसं जरी 500 मैल जायचं असलं तरी रस्ते वगैरे चांगले असतात आणि ट्रॅफिक आपल्यासारखं नसतं, त्यामुळं आणि गाड्या पण फास्ट जातात, त्यामुळं ते बऱ्यापैकी कम्फर्टेबल होतं. क्रूज मोडमध्ये गाडी गेली की आरामशीर जाते, त्यामुळं मग गाडी चालवण्याचा काही त्रास झाला नाही. पण साधारण 1000पेक्षा जास्ती मैलचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स खूपच छान होता, तो मी खूप एन्जॉय केला. हां, आता ते आधीचं माझं प्लॅनिंग वगैरे सगळं होतं, पण माझे 2-3 अंदाज चुकले. एक म्हणजे आपली कॅपॅसिटी, त्याचा मला वाटलेलं जमेल पण ते काही जमलं नाही, तर त्याला तयारीची गरज आहे. दुसरं तिथलं वातावरण, मला वाटलेलं की जरी असं माहिती होतं, ऐकलेलं वाचलेलं की तिथं टेम्परेचर असतं एवढं आणि झाडं नाही आहेत वगैरे हे सगळं, तरी मला वाटलेलं जमून जाईल. पण नाही, ते खूपच जरा अवघडच प्रकार आहे तो.
तर हे ग्वादालुपे पीक जे आहे ते टेक्सासमधलं सगळ्यात उंच शिखर आहे. जसं महाराष्ट्रातलं कळसुबाई आहे तसं हे ग्वादालुपे हे टेक्सासमधलं सगळ्यात उंच आहे. तर मी कळसुबाईचा आणि ग्वादालुपेचा दोन्हीचा विकिपीडियाचा एक फोटो टाकतोय या व्हिडिओनंतर. तर साधारण एक कंपॅरिझन कळेल की कुठलं किती उंच आहे वगैरे. पण एकंदरीत माझ्यासाठी हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. जाताना मी एकटाच गेलेलो. मी माझ्या 2-3 ऑफिसमधल्या कलिगना विचारलं पहिले तर माहिती आहे का आणि माझ्याबरोबर येणार का. तर कोणी नाही, म्हणजे हो कोणी म्हणाल नाही. मग मी ठरवलं की जाऊयात आता एकटंच, बघून तरी येऊ की काय आहे. काय नाही तर काय नाही, असा प्लॅन होता की 500 मैल जायचं, तिथं तंबूत राहायचं आणि परत यायचं. हे करायला तर काय फारसं डेअरिंगची गरज नव्हती. पण मी आल्यावर जेव्हा माझे एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर शेअर केले तेव्हा ते सगळे म्हणायला लागले की यार यायला पाहिजे होतं. पण आता एनिवे मी वरपर्यंत गेलो नाही, त्यामुळे परत तर जायला लागणारच आहे. मग आता पुढच्या वेळेला जाताना त्यांना घेऊन जाणार. पण एकंदरीत जर बघितलं तर एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे टोटल साधारण 4.5 मैलपैकी 3.5 मैल मी चढलो. म्हणजे माझा पण जो ट्रेक झाला तो जाऊन येऊन 7 मैलपेक्षा जास्ती झाला ॲक्च्युली. साधारण 14 किलोमीटरच्या आसपास त्या दिवशी माझं म्हणजे जे आपलं ॲप असतं ते दाखवत होतं की माझं त्या दिवशीचा वॉक 14 किलोमीटरपेक्षा जास्त झाला. पण ते म्हणजे 7 किलोमीटर चढायचं आणि 7 किलोमीटर उतरायचं असं होतं. पण एकंदरीत छान झालं. तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अमेरिका आणि हे शिखर या सगळ्या बाबतीत थोडंफार तरी माहिती मिळेल आणि बघता येईल की काय आहे आणि कसं आहे. धन्यवाद.